लग्नाला 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 जायाचा जायाचं लग्नाला आजाच्या लग्नाला जायाचं लग्नाला. नेहमीच करताय का मला येऊ द्यायचं होतं मला. जाऊ का हा. हॅलो फोटो काढला असता चला एसी लावा आता जर बाहेर पैसे जाऊ द्या. हॅलो एव्हरीवन, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये. आता आपण चाललोय जळगावला. जळगावला जायचं रिझन असं आहे की आज नाही परवा दिवशी लग्न आहे आपल्या मित्राचं, आपल्या खास मित्राचं अजय पाटलाचं. आपला हा न्यू मेंबर आहे, पहिल्यांदा आलाय आपल्यासोबत विषय. आणि आपल्यासोबत आहेत रामभाई, संजित पाटील आणि ओंकार पाटील नकऱ्या. आणि आज अजून एक नवीन मेंबर ऍड झालेला आहे आपल्यासोबत, आयुष. तर आता आपण चाललोय. मग रात्रीचे वाजलेत आता ऑलमोस्ट 12 वाजलेत. आता आपण सीएनजी भरतो इथं. सीएनजी वर आपल्याला समृद्धी महामार्ग गाठणार आपण इथून. सर त्यापैकी औरंगाबाद. आम्ही तो जाणार औरंगाबादला आणि आम्ही जाणार छत्रपती संभाजीनगरला. हे ओंकार, तू येतो की नाही रे लग्नाला? अबू नाही मान रे, अबू नाही मान रे. भेट देता अभि प्रसाद. मित्रांनो, आता आपण आपल्या गाडीमध्ये सीएनजी टॉपमध्ये फुल भरून घेतलेलं आहे. आता आपण आहे समृद्धी हायवेला. आता आपण नॉनस्टॉप इथून निघू आणि डायरेक्ट थांबू जळगावमध्ये. चलो मित्रांनो, आता पहाटेच्या 5 वाजलेले आहेत आणि आम्ही आता थांबलो टोल नाक्यावरती चाय पिण्यासाठी. म्हटलं थोडा चाय पिऊन थोडं फ्रेश होऊन म्हटलं निघावं. तोपर्यंत झाले ओंकारचे येडेचाळे सुरू. काय ऐकण्यात झालं आहे. बाय हाय PSI वेटिंगला, त्यामुळे थांबते अख्ख्या रस्त्यावर. आता तो म्हणतो की दुसरा, मी आता इथनंच पळते तुझ्या जळगावला. आता तुम्ही बघा बरं कोण आहे तो. हे सगळे झाले ती येडे आता. हे सगळे झाले ती येडे आता. त्याला हाणायची गरज होती का? येडं झाले म्हणजे हाणणारच. आता काय करायचं. चलो मस्त एक टॉप मध्ये चहा पिऊ. अरे ओम्या कसं आहे रे ते, असं कसं लागतं अरे. आता सगळ्यांचा चहा पिऊन झालेला आहे. चहा पण त्याने एवढा मस्त बनवलेला, एक नंबर वाटली. आता सगळ्यांचा चहा पण पिऊन झालेला आहे आणि फालतूगिरी पण करून झालेली आहे. आता आपल्याला पण निघायचं आहे, कारण की आपल्याला 6 पहाटेपर्यंत आजीच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यामुळे फटाफट बिल करू आणि निघू. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसा आहे सकाळचा टॉपचा व्ह्यू आहे की नाही भाई साहेब? एवढ्या थंड हवेत आम्ही सकाळ चाललेलो आहे. मुंबईपेक्षा थंड हवा इकडे. मुंबईची हवा म्हणजे एकदम दमट. हा, हे बघितलं का व्हिडिओ काढतो शुभम साळुंकेचा जन्मच मुंबईमध्ये झालाय ना. पोरांचे कान एकदम गच्च झालेत हवेनी. हवेनी हा वेगळा अर्थ घेऊ नका. एकदम टॉपचा विषय आहे इकडे. कसा आहे बघू शकता. इथं आजयची हळद चालू आहे. हा, आजय एवढं नटून गुटून बसलेलं आहे. आणि या लोकांचं काय चाललंय? हा, काय आहे पहिलं का? संचित पाटील हा, आधी लग्नाला काहीतरी काय गेम काय हा, तुझं काय? सुधारो रे. हाँ सुधारो. हाँ, ये तो दिन आया तब से आइटम के साथ ही लगा पड़ा है. हाँ क्यों शर्मा मत. ए बाबा तुझं काय आहे? हाँ, ए वर बघ. काय लागले? बाहेर हळद चालू आहे. तुम्ही तो तोंडवरून बसलाय लागा गेम खेळत. लागली मला थांब जरा. कसली भूक लागली? आपलं डोकं चलत नाही. काय चलत नाही डोकं बी काय. आपला गप शांत बसलाय. काय करणार, ऑप्शन नाहीये. मोबाईल नाही आपल्याकडे.
चला जाऊ हळद वेद लावायला. हा बायकांच्या लागा तुम्ही भरोसा बसला. मित्रांनो आता आम्ही आलो आजीला हळद लावला. आजीला बघा कसा हसला कसला खुलालाय बघा की. हा उद्या लगेच 2 दिवस हसणार आहे आणि नंतर मग खुदू रडणार आहे. काय माहिती रडते का आणि आपल्याला रडवते. रडणार आणि रडवणार पण. आज आमचा सेकंड लास्ट दिवस आहे. संचितचा नंबर ब्लॉक जाणार आणि माझा नंबर डायरेक्ट ब्लॅकलिस्ट. माझा नंबर ब्लॅकलिस्ट, संचितचा नंबर ब्लॉक आणि तुझा नंबर डायरेक्ट डिलीट. अननोन पर्सन. जाऊ दे घालून गेले चालले ते. बघू शकता अजयची ते एक प्रथा आहे की असं ओवळताना पैसे द्यायचे म्हणून 10 रुपये. गड्डी धाव आपली गड्डी धाव. आम्ही घेतलेले पैसे आहेत आमचे. सेटिंग चालू आणि ह्यात पण एक मोठा स्कॅम सोपं नाही. जो सगळ्यांना येड बनवतो त्यालाच मी येडा. आणि असा विषय कसा आहे ते पैसे आले त्याला न ठेवता द्यायचे. चला आता आपला नंबर आलाय. अशा प्रकारे आजीच्या चेहऱ्यावरचं तुम्ही असं बघू शकता. एवढं कवळ. हा ब्लॉग आधीचा ब्लॉग रेडी आहे आपला. दादा मागे रुको जरा रुको. अरे खूप अफाट प्रयत्नानंतर शुभमने हापसून पाणी काढलेलं आहे. धन्यवाद. पाया पड ना आता. तर गाडी लावली होती आम्ही उन्हात लावल्यानं झाली गरम. अर्धी उन्हात अर्धी सावलीत, त्यामुळे अर्धीच गरम झाल्या. ओंकार म्हणते मी फक्त अर्धीच धुणार. तर काय ओंकार म्हणते जेवढे धुद्या तेवढे धुऊ दे. अर्धी राहिलेली आपण धू. ओ भाऊ आहे जोमात. भाऊ बस भाऊ. एवढ्यातच नका जीव घालून. आपल्यातून खूप फिरायचं आहे. हा खूप कष्ट केले ना आता तू. ओंकार एकटंच पुण्याचं काम करतोय. हा अरे हे पुण्य फक्त ओंकारलाच लाभणार आहे. ओंकारला चांगली बायको भेटणार एकदम टॉपची. जामून भेटेल जामून. नको गाईज आत्ता आमचं प्लॅनिंग झालं होतं अजिंठा वेरूळला जायचं. अजिंठाला जायचं झालेलं प्लॅनिंग. पण आता ही दुपारची वेळ असल्यामुळं पोरं बोलली आम्हाला की आत्ता नको, थोड्या वेळानं जाऊ 5 नंतर थोडंसं ऊन खाली झाल्यानंतर. म्हणजे आता ऊन खाली असतो मग काय करायचं. मग आम्ही एक खतरनाक असा प्लॅन बनवला आहे आणि एकदम जबरी तुम्हाला दाखवतो आता. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या मैं इस पे, मैं कुछ बोल ही नहीं सकता. कसं आहे एकदम टॉपचा विषय आहे ना एकदम टॉपचा विषय. आलो आता स्विमिंगसाठी इकडे आम्ही. आता मस्तपैकी जाऊन स्विमिंग करू 1-2-3 तास आणि 5-6 वाजेपर्यंत आपण इथून निघू आणि नंतर जाऊ अजिंठाला. काय अजून आता माझ्यासोबत इथं भाऊ आणि ओंकार दोघं झालेले आहेत. बाकीचे तिकडे गाडी पार्क करतात. ओंकार व्हिडिओमध्ये काहीतरी पांचट बोलतोय तू. हा पांचट आम्ही नाही झालेलो. पांचट त्यांनी केलं तुला. मी तर बोललो होतो तुला करून टाकू म्हणून प्लॅन. मी 2 तर हा शिल्लोड हॅलो अभी हम आती उधर पानी में तैरने को. शुलुलुलु तैरती अभी हम. बहुत गर्मी लगती है. मगर क्यों? अभी हम ठंडा होने के लिए यहाँ पे तैरने को आते. शुलुलुलु 40 डिग्री टेम्परेचर होती. मित्रांनो
आता आपण 400-500 मीटर चालत आलो एवढ्या लांब आणि आल्यावर बघतोय तर काय तलावात पाणी आहे कमी. एवढं कमी आहे की डायरेक्ट पाणी गुडघ्याला लागतंय. आता आपण तर काय यात पोहत नसतोय. एवढं पोरांना शिकवायला चाललंय पोहायला. कसलं आरडते बघा किती. इकडे या इकडे. इकडून काय जाऊ इकडून जंप मारायचं. हा जंप मारायचं म्हणजे जंप मारले की डायरेक्ट शहीद. मग इथं माझी डायरेक्ट समाधी बांधायची आणि मोठ्या अक्षरात लिहायचं वाघ माशाची शिकार करताना गेला.